नमस्कार. आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज स्पेशली हा ब्लॉग याच्यासाठी करतो आहे कारण ज्या गाढी नदीवर या विचुंबे पुलाच्या मार्गे हा संपूर्ण परिसर या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. या ठिकाणी हा जो पूल आहे हा अतिशय लहान आहे आणि या माध्यमातून या पुलाची समस्या दूर होणे, या ट्रॅफिकची समस्या दूर होणे ही काळाची गरज आहे. आणि या पुलावरील समस्या हा पूल आपण बघू शकतो. हा पुढे पूल आहे. या पुलावरती कायमस्वरूपी ट्रॅफिक असतं. आज हॉलिडे असल्यामुळे या ठिकाणी आपण ट्रॅफिक बघत नाही आहे, परंतु इथे कायमस्वरूपी ट्रॅफिक असतं आणि हा भाग पूर्णपणे भरून गेलेला असतो या ठिकाणी. सो ह्या पुलावरची ट्रॅफिकची समस्या कशी दूर होणार हे आपण या माध्यमातून बघूया. तो चलिए शुरू करते हैं. हे आपण बघू शकता, हा पूल आहे. हा समोरचा पूल आहे आणि हा पूल अतिशय इंग्रजकालीन असल्यामुळे हा पूल जुना झालेला आहे. आणि माझ्या समोर आहे हे या गाढी नदीचं पात्र. आता हे हिरवंगार पाणी कसं काय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर हे हिरवंगार पाणी आहे, हे संपूर्ण केमिकलचं पाणी आहे आणि अशा स्वरूपाचं पाणी आपण कधी कुठे बघितलं नसेल. तर नुकतंच ह्या रस्त्याचं काम देखील चालू आहे. याच्या पॅरलल दुसरा पूल तयार होतो आहे, तो आपण बघूया. या ठिकाणी 10 ते 12 मीटरचा हा रस्ता या ठिकाणी तयार होतो आहे आणि हा कसा काय जोडला जाणार आहे हे सगळं आपण या माध्यमातून बघूया. रस्त्याचं सर्वेक्षण याचं काम चालू आहे आणि विशेष करून एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवली की हा रस्ता बनताना या ठिकाणी हे जे झाड आहे हे झाड जतन केलं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आम्ही बघितलं की सिव्हिल इंजिनियर त्यांचं ह्या रस्त्याचं जी लेवल आणि लिंथ आहे त्यांचं काम बघण्याचं चालू होतं. तर या ठिकाणी या रस्त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या मोठ्या मशिनरी या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. फायनल काम यांचं बाकी आहे, जसं लेवलिंग वगैरे. इकडे कामगारांना राहण्यासाठी शेड्स आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी. पब्लिक वर्क डिव्हिजन कन्स्ट्रक्शन आता इथं बोर्ड लावला आहे. याचं बघूया अंदाजे रक्कम काय आहे आणि हे काम कुठल्या स्वरूपाचं आहे, कुठल्या कंपनीमार्फत होतं आहे ते देखील बघूया. नेम ऑफ वर्क कन्स्ट्रक्शन ऑफ मेजर ब्रिज ऑन पनवेल विचुंबे शिवकर देवतपाली आदई अकोर्ली रोड MDR 112 @ किलोमीटर 200 नियर विचुंबे विलेज ऑन गाढी रिवर. नेम ऑफ क्लायंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. नेम ऑफ एजन्सी ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड पनवेल. CA व्हॅल्यू 7.82 कोटी रुपये. डेट ऑफ कमिन्समेंट 2/6/23ला सुरू झालं आहे. डेट ऑफ कंप्लीशन 1/11/24. पिरियड ऑफ कंप्लीशन 18 मंथ. आता जून 23पासून ते नोव्हेंबर 24पर्यंत कंप्लीट होण्याची अपेक्षित आहे. 18 महिन्यामध्ये 240 महिने. ओके, अशा स्वरूपाचं काम आहे आणि ते बघू शकता या ठिकाणी किती अजस्र अशी झाडं आहेत. जबरदस्त. आणि सगळ्या व्हेकल जाऊन या ठिकाणी अतिशय घाण पण झालेली आहे. आता ह्या पुलावरची समस्या दूर होण्यासाठी म्हणून जो पहिल्यांदा आपण हा पूल बघितलेला होता, हा पूल अतिशय आवळ आणि छोटा पूल होता. त्या पुलाच्या पॅरलली हा एक पूल या ठिकाणी तयार होतो आहे आणि हा लवकरच पूल तयार होईल. 18 महिन्याचा पिरियड याने दिलेला आहे. त्या माध्यमातून हे बघू शकता, हा नदीमध्ये एवढा हा खोलगट याला खड्डा मारून त्याच्यानंतर त्याच्यावरती ह्या ब्रिजचं उभारणीचं काम चालू आहे. काही दिवसानंतर इथून पावसाळ्यामध्ये पाणी होणार आहे आणि याच्यातून
आता खाली जाऊन बघूया आपण. काम तर फास्ट आहेच. काम रिस्की आहे, काम फास्ट पण आहे. आणि संपूर्ण हे बघू शकतो. आता काय झालं आहे, या पात्रामध्ये आता उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही आहे, परंतु काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होईल आणि याच्यामध्ये पाणी होईल. त्याचबरोबर हां, या बाजूला आपल्याला इकडे देवतकडे जाता येतं आणि या बाजूला आहे हा विचुंबे गाव आणि मग त्याच्यापुढे उसरली आणि हा अजस्र असा पूल या ठिकाणी बांधून तयार होतो आहे. अठरा महिन्याचा कालावधी त्याप्रमाणे इथे काम आहे. 18 महिन्यामध्ये हे काम चालूच आहे, कारण तेवढ्या लवकर फास्ट होणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणचा जो या गावांचा विकास आहे हा झपाट्याने होतो आहे. इकडची लोकसंख्या देखील तेवढी वाढते, त्याच्यामुळे मग हे होणं महत्त्वाचं होतं. इथे बघू शकता या ठिकाणी या बाजूला पूल आहे. हा पूल छोटा आहे, आवळ आहे आणि त्या मानाने जवळपास दुप्पट मोठा हा पूल या ठिकाणी बांधलेला आहे. इकडे या बाजूला हे गावाचं मंदिर आहे. आता काय होतं, आता या ठिकाणी काचा वगैरे पण पडलेल्या आहेत आणि काय होतं की ज्या वेळेला लोकसंख्या वाढते त्यावेळेला मग नदीचं गटार कसं होतं ना, ते आपण या माध्यमातून बघू शकतो. किती प्लास्टिक, किती कचऱ्याच्या बाटल्स आणि किती काही घाण, याला नदी कोण म्हणेल. एकेकाळी ही गाढी नदी नक्कीच सुंदर असणार, पवित्र असणार, परंतु या आपल्या सगळ्या नद्यांना खराब करणारी गोष्ट म्हणजे हे सगळं गटाराचं पाणी या ठिकाणी आल्यामुळे हे अतिशय याची दुरावस्था होऊन जाते आणि मग त्या नदीचं गटार व्हायला वेळ लागत नाही. सो हे काम अशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे. मगाशी जे मी आपल्याला बोललो तो हा पूल आहे या बाजूला आणि हा पूल याच्या आत्ता जो कन्स्ट्रक्शन चालू आहे या ब्रिजपेक्षा हा पूल साधारणपणे दुप्पट मोठा आहे. जर मगाशी तुम्हाला मी सांगितलं असं या पुलाचं आता अवलोकन या ठिकाणी करून झालेलं आहे आणि या पुलावरून आपण इकडून बाहेर पडणार या बाजूला आणि हा पूल तुम्हाला या बाजूला सोडणार नदीपासून आणि मग आपण कुठे कनेक्ट होणार ते जाऊन आता बघूया. विशेष महत्त्वाचं म्हणजे सगळी झाडं काम करताना वाचवलेली आहेत. आता एक झाडाचं मूळ किती खाली असतं बघू शकता, या लेवलला असणार त्यावेळेला. हे सगळं खड्डा मारून हे ह्याला इतकं खाली घेतलेलं आहे आणि ह्या रस्त्याची लेवल यांनी खाली केलेली आहे आणि सगळी झाडं वाचवली ना, हे जास्त आश्चर्याचं काम आहे ना ईश्वरी. मोठी गोष्ट आहे हे. आणि हे झाडं कुठलं झाड आहे काय माहिती, पण दिसायला खूप सुंदर आहे ना हे. हां होय. हो. आता हे यांचं या बाजूला लेवल घेण्याचं काम चालू आहे. आता काम पूर्ण झाल्यामुळे दोन्ही बाजूला ही वाहनं यांची जी आहेत, बुलडोजर असतील, हे सगळे आता थांबून आहेत. तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठं काम चालू होतं. येस, हे सगळं काम झालेलं आहे. त्यामुळे आता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी लेवल केले ना त्या ठिकाणी अशा प्रकारे मार्क होत आहे. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks. I'ma stack bricks up, build what I want to make. आपण मगाशी बघितलेलं आहे की या ठिकाणी ब्रेकरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा नॉईज आहे या ठिकाणी. पण मगाशी आपण बघितलं की जो पूल माझ्या मागे रस्ता आहे, या पुलामार्गे म्हणजे त्या साईडने येऊन आपल्याला हा पूल ह्या मुख्य रस्त्याला या ठिकाणी भेटणार आहे. आता इथपर्यंत याचं काम संपलेलं आहे. आता हेच काम
हा जो रस्ता आहे हा रस्ता या बाजूने ह्या मुख्य रस्त्याला कनेक्ट होईल. आता या ठिकाणी पुढचं काम याचं बाकी आहे ते आपण बघूया. हा रस्ता इथून पुढे जाऊन या ठिकाणी मग या ठिकाणी भराव होईल आणि मग इथून हा रस्ता या ठिकाणी कनेक्ट होईल मुख्य रस्त्याला. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अपडेट, या ठिकाणी पेट्रोल पंपाचं काम सुरू आहे. इकडे असणाऱ्या लोकांना पेट्रोल भरण्यासाठी म्हणून मग शिवा कॉम्प्लेक्स किंवा इथून 2-3 किलोमीटर लांब जावं लागतं. पण हा पेट्रोल पंप झाल्यामुळे अनेक लोकांना मग ह्या प्रॉब्लेमपासून सुटका मिळणार आहे. यांना जवळच्या जवळ पेट्रोल भरता येईल या ठिकाणी. आणि हा जो मगाशी दाखवला ते या पुलावरची जी ट्रॅफिकची समस्या आहे, हा गाडी नदीवरचा जुना पूल, ही जुन्या पुलावरची समस्या आता हा नवीन पूल आणि हा रस्ता झाल्यामुळे या ठिकाणी एक रिलीफ मिळणार आहे. कारण या मगाशी म्हटल्याप्रमाणे या गावांची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं. एक जरी मोठी गाडी आली तर या ठिकाणी जाऊ शकत नाही. तर हा संपूर्ण व्हिडिओ करण्यामागचा उद्देश की आपल्या सगळ्यांना अपडेट द्यायची होती या माध्यमातून. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या ट्रॅफिकच्या समस्येबद्दल जेन्युइनली जे काम झालेलं आहे त्याच्याबद्दल कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा. कारण विचुंबी उसरली हा जो भाग आहे हा भाग पनवेलमधला एक प्रॉमिनंट भाग म्हणून ओळखला जातो. आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.